नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलो आहे श्री मलनगडवरती. माझ्यासोबत सूरज आहे, तुम्हाला थोड्या वेळात दाखवीन मी. आणि आता जरा थोडं इथं पायथ्याशी आहे मी. आणि आता ते आमचा थोडा हे चाललं आहे, काय म्हणतात ती गटमत चाललं की त्या रोपवेने जायचं, म्हणजे ट्रेनने जायचं की ट्रेक करायचं. तर तोच मी सोक्ष लावून आणि आम्ही निघू. मी आज जातोय. आता आमचा निर्णय ठरला आहे की आम्ही त्या गाडीचा प्रवास करूया म्हणून, ट्रेनचा प्रवास करूया म्हणून. आलेलो आहोत आणि वरती तुम्हाला धुकं दिसत असेल. दर्गा ट्रस्टचं गेट दिसतंय. कसं धुक्यात मावळलंय. ह्याच्यावरती जायचं आहे आपल्याला. आम्ही आता चाललोय. आम्ही रोपवेने आलो आणि माझ्यासोबत सूरज आहे. सूरज जातोय पुढे आणि त्याच्या पाडून मी जातोय. रोपवेचा मार्ग निवडला. आम्ही जाताना बघू, ट्राय करू सिडेन जायचा. ट्रेक असं वाटत आहे आम्ही कुठेतरी गावात आलो वाटतंय. भीमाशंकर मंदिर आहे पुढे. नमस्कार मित्रांनो, तर आमचा काय तो ह्याचा पाठ झालेला आहे बाजाराचा. आणि दर्गापासून आम्ही पुढे आलेलो आहे आणि आता पुढचा ट्रेक चालू करतोय. बॅक कवर घालूयात. इकडे आलोय आम्ही. मस्त धुकं आहे आणि पाऊस पण आलाय. आता आमचे भाऊ पण आम्हाला भेटलेले आहे. तुम्ही पाहू शकता. दाखव. आई धवली बोलले, अरे मस्त धूर आलेला आहे बघा. अरे हम आईच्या गावात सर्व कवर घालतोय बॅगेला. आणि एकच छत्री आणलेली आहे. मी आणलंय पण अरे सांगायचं ना सर, एकच छत्री आणली. आणि आता आम्ही जातोय श्री मलनगड ट्रेक करायला. ओके, तर आम्ही आता खरी ट्रेकिंगच. आता विकेट पडलीच ती वाटतं. ओके, तर आता आम्ही खरी ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. सर्व वगैरे बॅग वगैरे कवर लावलं आहे आणि आता आम्ही निघालो. हो, सर्वीकडे असं धुकं आहे. हा बघा, तुम्हाला अजून ओळख करून दिलं नाही. हा सोनू आहे, माझ्यासोबत आलेला आहे, माझ्याच गावाचा आहे. तुम्ही अगोदर गावखडी वगैरे मध्ये धबधब्याचे व्हिडिओ तुम्ही बघायला नसेल तर ते जाऊन बघा, त्यामध्ये तुम्हाला दिसेल. ओके ओके, हा बघू शकता तुम्ही. असं दूर आहे सगळीकडे. मलनगडला आलेलो होतो मी आणि आता वरती जातोय. गाईस, किती धुकं आहे. चारों तरफ धुका ही धुका, कोरा ही कोरा. इकडून खालून आलो आम्ही आणि हे दिसते तसे बाण दाखवलेले आहेत. हो, चिपळूणचे काय मित्र भेटलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ट्रेक करतोय. दहीवली सावर्डे. ओके, एक पॉइंट भेटलाय पण आम्हाला पुढचा काही घंटा दिसत नाही. महादेव. सूरज आहे इथे आणि तिकडे पुढे अशी दत्त मंदिरला जायला, सोनूच्या पाठी दत्त मंदिरला जाण्याची वाट आहे. आणि हा एक व्ह्यू पॉईंट आहे, पण आम्ही पाहण्याचं तर कोशिश करतोय पण काय दिसत नाही इकडे. ओके, या धुक्यातून आम्ही डोळे बारीक करून पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसलं नाही. तर आता आम्ही दत्त मंदिराकडे जातो, वाट आहे तिकडंच जातो. तिकडून पुढून कुठे वरती जाता येतं काय तर बघूया. आणि अजून हा गड एक्सप्लोअर करता येतो का बघूया. आणि जर धुकं थांबलं, धूर वगैरे कमी झाला ढगांचा, तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मी खरं म्हणजे तावली बघायसाठी आलो होतो,
या साईडून मरणगडवरनं तावली दिसतो, तर त्याचा एक मस्त व्ह्यू दिसतो. पण तो काय मला असं वाटत नाही दिसेल असं. कसं वाटतंय सोनू? एकदम मस्त वाटतंय, भारी वाटत. तर आम्ही आता जातोय मंदिराकडे. मंदिर जवळ आलेला, घंटेचा आवाज आलेला आहे आणि मंदिराच्या पुढं काहीच नाही. तर आम्ही परत इकडे एवढं पाठी येणार आहोत. ओके, मस्त रे सिनेमॅटिक. तर मित्रांनो आलेलो आहे मी दत्त मंदिरजवळ. ओके, काय रे दोनदा पाय पडला? एक बोट लागला नाही. अच्छा, मस्त पायऱ्या आहेत. अरे दत्त मंदिर कुठं वाहनाला मारतायत रे भेंडी. त्यांच्यात वातावरण, हां बघा आता वातावरण क्लिअर झालं आहे. आणि आम्हाला समोरचा हे काय माहीत नाही मला, तावली आहे की काय आहे, पण दिसतोय काहीतरी. वरून बघूया, हू अजून जरा वाट बघतो, पाऊस जाऊ देत. आपण थांबूया जरा. बघा कसले भारी आहे ना. जिथं मगाशी पॉईंट होता धुकं होतं, तिथून आता आपल्याला दिसतंय सर्व काय. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही परत त्या टेकडीवरती आलो होतो. मला फोटो घे बाई. याला फोटो काढायचे आणि मला काढायचे नाहीत त्याचे फोटो. व्हिडिओ बनवतोय. अरे लवकर राजू, चार्जिंग चार्जिंग पॉवर बँक आहे तुझ्याकडे मला माहिती आहे. ओके, तर मगाशी आम्ही ना फोटो इथे होतो, तिथे तिथून आम्ही तिथे आलो वरती पॉईंटवरती. आणि हा बघू शकता टकमक टोकसारखा पॉईंट आहे, तिथं तलाव आहे छान असं. आम्ही आता धुका क्लिअर झालाय आणि आम्हाला दिसायला लागलंय, तर आम्ही आता वरती जातोय. ओके गाईस, तर आम्ही आता निघालोय वरती, चढायला सुरुवात करतोय. बघू, आम्हाला काय वाट एकदम अशी अख्ख्या तो भाग माहीत नाही, तरी पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. एवढं आलंय तर आता करून जाऊ म्हणतोय. पण सुपर व्ह्यू मस्त दिसतोय टेकडीवरती आणि पूर्ण चला बघा तिथं रोपवे आहे आणि तिकडून असं आतमधून आम्ही असं आत आलो. आणि इथे त्या टेकडीवरती नाही गेलो, ही माणसं दिसत आहेत तिथं होतो काय. आणि तिथून मग आता तिकडे दत्त मंदिर गेलेलं आहे. आणि आता इथून असं वरती जातोय आम्ही आता. ओके गाईज, तर सोनू पाटील थांबला आहे. तो म्हणतो मी नाही येत, तू जा एकटा. तर मी आता एकटाच जातोय. बघू, आपल्याला वरती जर माणसांचा आवाज येतोय, महाराजांची घोषणा करतात ते, तर बघू. जास्त जर डिफिकल्ट असेल तर मी पण नाही जाणार, पाठी येईन तिथूनच. पण एवढा आलोय तर तेवढी तर रिस्क घेऊ शकतो मी. ओके, सावकाश जाईन, जीवाची काळजी घेणार. हो काहीच ते पायपावरून जायचं आहे, ते तिथंच आहे वरती असं मला वाटतंय. तर त्याच्या जवळ आलो आहे आणि तिथं माणसं पण आहेत. तर बघू, एक ग्रुप गेला आहे, त्यांच्याबरोबर जाण्याचा मी प्रयत्न करतो त्या लोखंडाच्या पायऱ्यावरून. ओके, बघा अर्धवट आलो मी. सोनू तर काय आलं नाही, मी एकटाच आलो. ओके, बघा हे दरवाजा आहे आणि पूर्ण 80 डिग्रीच्या पायऱ्या होत्या इथे. इथून खालून
धुक्या पाय काय दिसत नाही भाई. चढताना चढलो, जाताना गाणं फाटलं. वरती आलोय, धुकं आहे, काय दिसत नाही. झालं रे, धुकं गेलं. सुळक्याच्या खाली आलोय मी आणि इथे खाली एक पाण्याची टाकी आहे. सुळक्यावर कसं जायचं काय माहिती, टाकीच्या तिकडनं जायचं वाटतं. इथपर्यंत तर आलो मलनगडच्या टेकावरती. त्याच्या पुढे नाही का जात? कुठे ते आहे? टाकीकडनंच जायचं आहे काय? सुळका आहे आणि सुळक्याच्या इकडून असं वाट आहे जायला, पण मला जाऊ नये असं वाटतंय. गाईस हे बघा, ह्याच्या पुढे जायची वाट आहे, पण मी एकटाच आहे. जाऊ की नको विचार चाललाय माझा. तर मित्रांनो, तिथपर्यंत गेलो, त्याच्या पुढे काय गेलो शकलो नाही मी. आणि बस खाली सोनू वाट बघतोय, तर मी जातो आता. भरपूर वेळ झाला, मला अर्धा तास पाऊण तास झाला असेल, तर जातो आता. दुखत आहे सर्व, किती पण दाखवायचा प्रयत्न केला तरी जाम दुःख आहे भाई. ओके 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 ओके. सोनू आहे काय कुठं खाली? तिकडून वाट आहे हे बघा. तिथून उतरून तर खाली आलोय आणि आता जातो, बघूया सोनूला शोधूया. हा बघा, तिथपर्यंत गेलो होतो मी, त्या सुळक्यापर्यंत. त्याच्या पुढे काही गेलो नाही. सुळक्यापर्यंत जाऊन आलो आहे आणि आता पुढचा आता मोठं टास्क आहे की सोनूला शोधायचं आहे. कारण सोनू आला नव्हता माझ्यासोबत वरती, तर तो भेटला पाहिजे खाली जाऊन. इथं नेटवर्क पण नाही आहे. वरून ट्राय केलं, मला नेटवर्क होतं वरून, पण त्याचा कॉल लागला नाही. तर आता बघू. हो, आता धुकं कमी झालं आहे मस्तपैकी. भेटला मोठा टास्क कंप्लीट झालेला आहे. कुठं आता चाललो होतं का परत पाठी. झाला आमचा ट्रेक करून. आम्ही आता आलेलो आहोत खाली परत इथे, आणि आता याने जाऊ परत. आता कशाने? ट्रेनने. तर अशा तऱ्हे आमचा हा ट्रेक सफल झालेला आहे आणि झालं आमचं सर्व फिरून मलनगड. आम्ही आता बसलेलो आहोत टॅक्सीमध्ये. आणि सोनू कसा झाला ट्रेक आजचा? एकदम छान झाला, मस्त वाटलं, जरा मस्त आहे. आम्ही तिथपर्यंत काय ते रोपवेने गेलो होतो, ट्रेन रोपवे होती. तर पर पर्सन तुम्हाला 150 रुपीज पडतील रिटर्नचे. हां, जाण्या येण्याचे. आणि वरती थोडा कन्फ्यूज झालो आम्ही, कारण धुकं होतं, आम्हाला दिसत नव्हतं की कुठं तो 3 सुळके आहेत ते. त्यानंतर वरती एकदम बेस्ट व्ह्यू आहे. बेस्ट आहे. तुम्ही पण या, प्लॅन करा, कल्याणवरनं या, आपल्या मित्रांसोबत या आणि प्लॅन करा. टाटा, बाय बाय. बाय बाय.